डावखुऱ्याचे फलंदाज अभयला तुम्ही पाहतायत. 9 सेकंड रमेश. लेजंड ट्रॉफीमध्ये बघा अभयला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सकाळच्या सत्रामध्ये आम्ही ज्यावेळी TV ऑन केला 8ला बरोबर मॅच सुरू झाली होती, तिथे एक सामना जिंकला होता आणि अभय मॅन ऑफ द मॅच होते. आज आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC या संघामध्ये खेळत आहेत. राजा जाधव यांनी पुरस्कृत केला संघ. दुसऱ्या बाजूला आशिष मिश्रा अँड कंपनी YSCC. पहिला सामना SSCC डोंबिवलीने जिंकलाय. तुषार पाटील या मॅच मध्ये जर गोलंदाजी केली तर साई शेलार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. फिरकी गोलंदाज आहे, वापर होऊ शकतं. चला फिल्डिंग लावा प्लीज. आशिष सूचना करा प्लीज, वेळ आपल्याकडे नाहीये, वेळ कमी आहे. रमेश आणि अभय जोडी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये. मग उल्लेख केला घाटकोपर बटवाडी येथे खूप चांगली कामगिरी केली अभयने. गौरव येतात पहिलं षटक घेऊन. तर पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅच कडे आपण वळतोय. गौरव पहिलं षटक घेऊन येतात. सेकंड तुम्ही पाहतायत अभयला. 9 सेकंडला रमेश. 5 षटकाची मॅच. 25 मिनिटाचा अवधी आहे, लक्षात घ्या. जास्त वेळ घेतला तर पॅनलाइज केलं जाईल, त्यामुळे घाई करा. 9 सामने कव्हर करायचे आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. करण भाने वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळालेत. 2 धावेने खातं उघडलं जातं ते आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC या संघाचं. राजा जाधव यांनी पुरस्कृत केलेल्या. दीपक शाह नेहमीच या संघाला पुरस्कृत करतात. आदित्य प्रिया लॉजिस्टिक. हा चांगला चेंडू होता. इथे बीट केलाय फलंदाज अभयला. फक्त तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या बीमरसाठी. त्याच्या व्यतिरिक्त रिव्ह्यू नसेल, पंचांना काही डाऊट वाटला ते रिव्ह्यू घेऊ शकतात. पडद्याच्या स्टेशनच्या मागे बघा जो पडदा आहे तिथे चेंडू अडकला तर एक धाव डिक्लेअर आहे रमेश आणि अभयच्या माहितीसाठी. आणि जर चेंडू लागून रिटर्न आला तर धाव धावून घ्यायची. बाहेर गेला तर 1 रन डिक्लेअर आहे. काही ठिकाणी 2 धावाही डिक्लेअर आहेत, लक्षात घ्या. पिंटे जोशी अगोदर त्या जागेवर होते, मात्र एक सिंगल मिळाले. एक सिंगल मिळाले. तीन धावा आतापर्यंत धावपळ राहिलेत. सेकंडला रमेश येतात. रमेश आणि अभयने आज सकाळच्या सतत 50 धावांची भागीदारी केली होती घाटकोपर बटवाडीच्या स्पर्धेमध्ये, लेजंड ट्रॉफीमध्ये. आणि तेच 2 फलंदाज डोंबिवलीमध्ये दाखल झालेत YSCC टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी. एक मॅच जिंकली होती. अक्षय पवारने 2 चेंडू 6 धावांच्या असताना षटकारही मारला होता. हा चेंडू पंचाने नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंग कदाचित नाही, नक्कीच साईट चेंज केली, कॉल दिला नाही. नक्कीच योग्य डिसिजन. बघा मुन्ना पठाण सर आहेत. रॉंग कॉल, फ्रीट असेल.
येणारा चेंडू फ्रीट, गोलंदाज गौरव. अभयसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. अनुज शेट्टी वेगाने आलेत. पिंटे जोशी यांचं खूप चांगलं बॅकअप तुम्हाला पाहायला मिळते. लॉट्स प्रमाणे मॅचेस होती, लक्षात घ्या. हॅरी इलेव्हन SSCC डोंबिवली पहिला सामना झाला. दुसरा सामना आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. YSCC विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC राजा जाधव यांचा संघ. तिसरी मॅच असेल अर्नी स्पोर्ट विरुद्ध रिची जितू निलेश 11 तिशा 11 डायगर. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. सुजित पाटील आणि तेजस पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. रिची जितू निलेश 11 अर्थात तिशा 11 डायगर. हा लेग स्टंपच्या बाहेर होता. गौरवच्या हातावरती नियंत्रण नाहीये, पण वाईटची खून करतायत. 7 धावा दापोलकधी लागल्यात. लॉट्स प्रमाणे मॅचेस होतील, लक्षात घ्या. सात धावा दापोलकधी तुम्ही पाहतायत. पहिला सामना SSCC डोंबिवलीने जिंकलाय. त्यामुळे सेकंड राऊंडच्या मॅचेस ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी तुम्हाला SSCC डोंबिवली पाहायला मिळेल. मात्र यानंतर मॅच असेल अर्नी स्पोर्ट आणि रिची जितू निलेश 11 म्हणजेच तिशा 11 टायगर. पिंट्या जोशी आहे, चांगली फिल्डिंग. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. पिंट्या जोशीला तुम्ही पाहतायत. गौरव राईट मोर विकेट. साईडला टर्न केल्या मात्र बघायचं आहे डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धाव डिक्लेअर आहे. रमेशच्या खात्यामध्ये 1 रन्स. धावसंख्या 8. पहिल्या मॅच मध्ये यश चौधरी मॅन फ्रॉम नवापाडा ज्याने 46 धावा केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आठ धावा दिलेल्या आहेत गौरवने. गौरव सुद्धा मॅन फ्रॉम नवापाडा कोला या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत आणि चांगली गोलंदाजी केली. एक नो बॉल त्यांनी जरूर टाकला. थोडंसं चेंजेस आहेत. विनरची मॅच होईल. त्यामुळे SSCC डोंबिवली संघ यश आपल्या खेळाडूंना सूचना करा कुठे जायचं नाहीये. विनरची मॅच होईल 4 ओव्हरची. थोडंसं चेंजेस करतोय आपण. यातून विजेता संघ आणि SSCC डोंबिवलीमध्ये लगेच मॅच होईल. आशुतोष येत आहेत मॅन फ्रॉम खंबालपाडा. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला अभयला तुम्ही पाहतात आणि नो सेकंडला रमेश. चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूत आशुतोष चव्हाणला यश मिळालंय. फलंदाज बाद होईल. अभयची काही समाप्त. ते कर. मोहित आलेत बॅटिंग करण्यासाठी. कवी इलेव्हन मुलुंड संघासाठी सुद्धा साधारण एक खेळाडू तुम्ही खेळताना पाहत असा. कवी इलेव्हन मुलुंडची चांगली कामगिरी राहिली. पहिला धक्का लागलाय तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC या टीमला. मोहितसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता पण मुन्ना पठाण सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 9 वरती. आज स्पर्धेचा चौथा आणि शेवटचा दिवस. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार पुरस्कृत हरिभक्त पारायण निवृत्तीबुवा म्हात्रे चषक 2024. इथे मात्र टर्न केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत विक्रांत पाटील मात्र ते बनतील प्रेक्षक. मोहितच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. षटकार आलाय.
कवी शिलोन मुलुंड हेही नाव भरपूर चर्चेत राहिलेले आहे. त्याच टीमचे खेळाडू तुम्ही पाहतायत. हा चांगला चेंडू होता, इथे बीट केले मोहितला. एक षटकार मोहितच्या बॅटमधून आलाय. त्यानंतर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 वरती. पहिल्या फेरीतली दुसरी मॅच यानंतर विनरची मॅच होईल 4 ओव्हरची. आशुतोष इथे फटका सुंदर आहे. मोहितने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाठमधून दुसरा षटका आलाय. तर मोहित रमेश लेदर बॉल क्रिकेट सुद्धा सातत्याने खेळतात. त्यांच्या बॅटिंग स्टान्सवरनं तुम्ही पाहू शकता. सर्वच कवी शिलोन मुलुंडचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात त्या संघामध्ये. आदित्य प्रिया लॉजिस्टिक, RCC. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. संपूर्ण NB ग्रुप नवापाडा 40+ क्रिकेट संघ प्रचंड मेहनत या स्पर्धेत राहिलेली आतापर्यंत. या 4थ्या दिवसापर्यंत जोशी काकांचा उल्लेख करेल, तेही सातत्याने सपोर्ट करत असतात. रमेश, अण्णा बोराडेंचा मी उल्लेख करेल. आपल्या नेहमीच्या जागेवर जाऊन बसलेत. अण्णा बोराडे बघा, ज्यावेळी सकाळी आलो मला असं वाटलं की JP पॅनलमध्ये अजून एक पंच दाखल झाले की काय. अण्णा बोराडे, हाही चांगला चेंडू होता. मोहित असं वाटलं होतं बीट झालेत, मात्र बॅटची कडा जरूर होती. एक सिंगल मेल. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC संघाची धावसंख्या 11.00च्या सरासरीने 22 धावा. अण्णा बोराडे, थोडासा हात दाखवायचा आपला. क्या बात आहे. ओ हो, विजय पवार येत आहेत गोलंदाजी करणारी. मात्र विजय पवार आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू डॉट फेकला विजय पवारने. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या क्रीडांगणामध्ये ज्यावेळी मला आठवते धावा होत नव्हत्या, मात्र त्यावेळी विजय पवारने अर्धशतक ठोकलेले आहे. YCC संघा टीमच्या वतीने खेळत असताना करण भाणे आणि विजय पवार. उडुपी प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा गाजवली होती. त्यानंतर 10PLची स्पर्धा तुम्ही पाहिली. विजय पवार चांगलं क्रिकेट आणि मैदानाच्या आतमध्ये एकदम शांत खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या बाहेर, मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी उतरतात नक्कीच आक्रमक गोलंदाजी पूर्णपणे तुटून पडतात. आणि आडिवली गाव म्हटलं तर या गावची ओळख आहे खऱ्या अर्थाने विजय पवार आणि करण भाणे. कारण शहरी क्रिकेट भरपूर प्रमाणात खेळतात. कल्पेश भाणेचाही मी उल्लेख करेन. आमचे साई भक्त योगेश भाणे असतील. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, त्यामुळे बीट झाली तिथे. मोहित चांगली गोलंदाजी करतात विजय पवार. YSCC सातत्याने या संघामध्ये ते खेळतात. नेहमीच आशिष मिश्रा त्यांच्यावरती भरोसा दाखवत असतात. सुजित नवडे, अजित नवडे यांचा संघ तुम्ही पाहतायत YSCC. हाही चांगला चेंडू होता. मोहितला इथे बीट केलंय. मोहित काहीतरी चर्चा करताय जय पवार सरांसोबत. थोडीशी वाकली ज्यावेळी ते फटका खेळले. चांगली गोलंदाजी मी मगाशीच उल्लेख केला. या क्रीडांगणात भरपूर काही दिले विजय पवारला. चांगलं क्रिकेट नेहमीच त्याने पेश केलेले. विजय गोलंदाजी मार्कवर.
हाही चांगला चेंडू होता. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे विजय पवार साठी. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 4 चेंडू सलग डॉट टाकलेत. मोहितला पूर्णपणे शांत ठेवले या मॅच मध्ये. 2 षटका अखेर 22 धावा तुम्ही पाहिल्या होत्या. 11.00 ची सरासरी. ती सरासरी आता कुठेतरी थोडीशी खाली आली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये बघा पिंट्या जोशी आहेत, थोडंसं प्रोत्साहन देत आहेत आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. रमण शिंदे यांचे आगमन झाले. मॉर्निंग क्रिकेट बादशाहचे आमचे मेंबर आहेत. भरपूर मोठं क्लब आपण म्हणूया मॉर्निंग क्रिकेट क्लब बादशाह. इथे चेंडू बराच वेळ हवेत आहे. 1 रन्स पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 पूर्ण झालेत. अखेर 5व्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. धावसंख्या 24. पहिल्या मॅच मध्ये यश चौधरी चमकले SSCC डोंबिवलीसाठी आणि आता या मॅच मध्ये आतापर्यंत विजय पवारने 5 चेंडूमध्ये फक्त 2 रन्स दिलेत. एक चांगले रिअल स्टार सुद्धा आहेत यश चौधरी आणि तेवढेच चांगले क्रिकेटर नवापाड्याचे. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात विजय पवारने. मॅन फ्रॉम अडवली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. किरण घागा मला सांगतायत फक्त आणि फक्त 24 धावा. पहिल्या मॅच वरती आपण नजर टाकली तर SSCC डोंबिवलीने 63 उभारल्या होत्या. बघायचं या मॅच मध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC किती धावा बनवेल. चला मॅच लगेच सुरू करायची आहे. 25 मिनिटाचा अवधी आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सेकंड राऊंडची लगेच मॅच होईल 4 ओव्हरची. SSCC डोंबिवली आणि यातून विजेता संघ. आशुतोषने 1 षटक टाकले. विजय पवारने 1 षटक टाकले. गौरवने 1 षटक टाकले. त्यामुळे एखादा गोलंदाज दुसऱ्या स्पेलमध्ये येण्याची शक्यता आहे. आशिष मिश्रा आले. 4था फ्रेश गोलंदाज वापरलाय YSCC डोंबिवली टीमने. धावा येत नाहीयेत. रमेशला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. रमेश एक चांगला फलंदाज आहे या टीमचा. जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये. रमेशने 3 चेंडू फेस केलेत आतापर्यंत 18 चेंडू मधले. पहिल्या षटकामध्ये त्यानंतर स्ट्राईक आली नाही. मात्र आता स्ट्राईक आली. इथे काय घडलंय मिश्रालाही माहिती आहे. डावखुला त्याचा फलंदाज बाद होणं आपल्यासाठी चांगली बाब आहे. आणि मोहित ज्याने 2 षटका ठोकले तो मोहित रनआउट. कोऑर्डिनेशन दिसलं नाहीये. संवाद होणं गरजेचं आहे तुमच्यामध्ये आणि तो झाला नाही. आणि त्यामुळे फलंदाज मोहित बाद झाले. की मोहित 2 षटकार मारले होते. जरी चेंडू डॉट आले असतील मात्र रबर बॉलचं हेच तर क्रिकेट आहे. कधी चेंडू डॉट येतात कधी षटकार. आशिष मिश्रा आपण पाहतोय. धावसंख्या 24 वरती थांबली आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC टीमची. चांगला चेंडू होता. एस्ट्रेक्षक बघा अनुज शेट्टी आहेत. चांगलं एस्ट्रेशन दाखवलंय. YCC म्हटल्यानंतर सिक्सर किंग म्हणून सुद्धा ओळख आहे अनुज शेट्टी. याच मैदानामध्ये YCCच्या माध्यमातून सुद्धा 1 लाखाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नगरसेवक चषक. सुजित नलवडे आणि अजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती स्पर्धा असते. आणि आशिष मिश्रा आणि त्यांची टीम प्रचंड मेहनत असते. अकू टप्प्याचा बॉल होता त्याला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. रमेशच्या बॅट मधून आलाय षटकार. तीस धावा बघा. अण्णा बोराडे गेलेत ना चेंडू शोधूनच आणतील.
हीच तर खासियत आहे ना अण्णा बोर्डे, बघा किती वेगाने आलेत, फिटनेस सुद्धा चांगला आहे ना. 30 धावा षटकार आल्यानंतर मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. गोलंदाजी चांगली होते. 30 धावा झाल्यात. बघा आपल्याला स्क्रीनवर बघू शकाल अण्णा बोराडे यांना लाईव्ह टेलिकास्ट जीटीसीचं कौतुक करेल. क्या बात आहे, बघा चेहऱ्यावरती नेहमी आनंद असतो. 30 धावा येत नाहीयेत. पहिल्या मॅचमध्ये सुरुवातीला SSC डोंबिवली संघ सुद्धा अडचणीत होता, मात्र त्यानंतर यश चौधरीने जी बॅटिंग केली 46 त्या विजयासाठी उपयोगी ठरल्या धावा. आशिष राईट मोर द विकेट. फुलटॉस बॉल आहे, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा चांगला चेंडू होता. काहीतरी चर्चा केली पिंट्या जोशीने, काहीतरी कानमंत्र दिले आणि ते फायदेशीर ठरले आशिषला. डॉट बॉल. षटक संपलेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 36. 4 गोलंदाज आपण पाहिलं तर पहिलं षटक गौरव, दुसरं षटक आशुतोष, तिसरं षटक विजय पवार, चौथं षटक आशिष मिश्रा आणि आता कदाचित पुन्हा विजय पवार येतील. यातून विजेता टीम आणि SSC डोंबिवलीमध्ये मॅच होईल. शेवटचा दिवस आहे बघायचे. 4 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत. पहिलं अर्धशतक बाळाच्या नावावरती गोलिवली ग्रामीण 40+चा खेळाडू, दुसरं अर्धशतक राजन पाटील ग्रामीणचाच खेळाडू तापोडे, त्यानंतर तिसरं अर्धशतक निलेश म्हात्रे आणि चौथे अर्धशतक निलेश म्हात्रे. म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही फॉर्मॅटमध्ये निलेश म्हात्रेने 73 अशा धावा उभारल्यात. मात्र आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा जर विचार केला तर मोठे हिट येत नाही आहेत. विकी आलेत बॅटिंग करण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 36 रन झालेत. कदाचित लो स्कोरिंग मॅच होऊ शकते, म्हणजे इथून विकीला आक्रमक व्हावं लागेल. 50+ जावं लागेल. विजय पवार 6वा चेंडू डॉट टाकलाय आपल्या स्पेलमध्ये आतापर्यंत विजय पवारने. निवृत्तीबुवा म्हात्रे स्मृती चषक 2024 सातत्याने म्हात्रे फॅमिलीचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम राहिलंय. निलेश म्हात्रे यांच्या मातोश्री असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील. कारण आजही मला क्षण आठवते ज्यावेळी निलेश म्हात्रे यांनी निवृत्ती स्वीकारली, ज्यावेळी त्यांच्या पत्नीने सांगितले की मला तरी असं वाटतं की अजून खेळायला पाहिजे. आता निलेशने सांगितलं कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि नक्कीच मी 40+ खेळेल, जसं वेळ मिळेल तसा. प्रत्येक वेळी खेळेल असं नाही आहे, कारण जॉबसुद्धा महत्त्वाचं असतं. आणि सातत्याने आपण पाहतोय उद्योग क्षेत्रामध्ये ते उंच भरारी घेत आहेत. म्हणजे त्यांनी सांगितलं अगोदर तुम्ही जॉब करा, क्रिकेटही खेळा, मात्र जॉबसुद्धा महत्त्वाचं आहे. विकी आलेत बॅटिंग करण्यासाठी. 2 विकी, ज्युनियर आणि सिनियर विकी मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावा फक्त 36 आहेत. विकी बाद झालेत. एक रमेश सलामी आलेत, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. फटका चांगला आहे. अखेर रमेशने चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्रिकेट हा खेळच संपूर्ण भारतीय देशाचा लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट. आणि त्याचमुळे कोणाचा भाऊ, कोणाचे पत्नी, कोणाची बहीण
सर्व क्रिकेटला सपोर्ट करतात. ज्यावेळी त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती क्रिकेट खेळण्यासाठी घरातून जातो, नक्कीच यूट्यूब सुविधा आहेत, त्यामुळे घर बसल्या घरातील फॅमिलीसुद्धा सामना एन्जॉय करतात. त्या फॅमिलीचे सहर्ष स्वागत. विजय एक धाव डिक्लेअर आहे. 43. रमेशच्या खात्यामध्ये एक रन. रमेशला माहिती एखादा षटकार आला 43 झालेत. 49 कारण की अजून इथून 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे 50+ जाण्याची संधी आहे जर रमेशकडे स्ट्राईक राहिली तर. इथे सिंगल मिळाले. 44. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील बघायचा. इथून टार्गेट सेट होईल टीम YSC समोर. काय टार्गेट असेल बघूया. शेवटचा बॉल आहे. तुषार पाटील यांची चांगली फिल्डिंग आणि फलंदाज रनआउट होईल. 44 वरती थांबवले ते आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC राजा जाधव यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने 45 धावांचा पाठलाग करायचा आहे ते YSC डोंबिवली या टीमला. आणि या 45 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल YSC आणि यातून विजेत्या संघाने SSCC डोंबिवलीमध्ये सेकंड राऊंडची मॅच लगेच होईल. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा. बाळू पाटील यांच्याकडे धन्यवाद. निवृत्तीबुवा म्हात्रे चषक स्पर्धा आपण पाहतो 2024. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. आपण आता अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करताना आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाने 4 बाद 44 धावा केल्या आणि YSC संघाला 45 धावांचं लक्ष्य आहे. चला YSC संघाची सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची, कारण जो संघ जिंकेल तर लगेच आपण बघितले तर दोन्ही संघ विजेत्या संघामध्ये मॅच होईल. विनर संघात मॅच होईल. कोणी खेळपट्टीवर सराव करू नका अशी आयोजकांची सूचना आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता. या चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. एक जबरदस्त स्पर्धा आहे आपण पाहू शकता. खेळपट्टी कोणीही खेळू नका बघा, आम्ही सूचना करतो सातत्याने. ना खरोखर जेवढं नाव घेऊ तेवढं कमी आणि कौतुक करावं तेवढं कमी. आता बघा कुठे होते स्क्वेअर लेगला. आता मला वाटतं बाळा बोराडे यांची काहीतरी संपर्क साधायला आलेत ते. जय पवारच्या पॅनलमध्ये देखील त्यांना सामील केलंय.
नाना असतील, जोशी काका असतील, सर्वांना मी धन्यवाद देईल. आणि रमेशचं देखील आपण खास करून कौतुक करू. रेल्वे मैदान म्हटलं तर रमेश सिबू देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कोच आहेत 40+ आपण आता देवीच्या पाडाचे. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाली. विजय पवार आणि तुषार पाटील. एक खेळाडू अडिवली गावचा तर दुसरा जुनडोंबोलीचा तुषार पाटील. काय जबरदस्त खेळ केला होता अध्यक्ष चषकमध्ये. अप्रतिम कामगिरी राहिली त्याची देखील. तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाचा 12 खेळाडू देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये आहे. त्याचं देखील हार्दिक स्वागत. एक चांगली संकल्पना. जे क्षेत्ररक्षण करतील त्यांनी लगेच 2 बादल्या पाणी आणून खेळपट्टी टाकायचं आहे. दोन्ही संघांसाठी ना नितीन गहन नियम समान. ज्या पहिल्या संघाने जे केलं तेच तुम्हाला दुसऱ्या संघाने देखील तेच करायचं आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस. कालच्या दिवसाचा विचार केला तर शेलूमाता 140+ संघ एका फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याचं देखील आम्ही हार्दिक स्वागत. सुनील पाटील आणि कंपनी आपण जर बघितलं तर सातत्याने खेळताना आपल्याला दिसलंय. सुनील पाटील प्रथमतः खेळला आपण बघितलं तर मामाच्या गावातून म्हणजे हवे दिवा. नंतर आपल्या मूळ गावी गेला. आपण इथं कल्लेर गावातून तो खेळताना दिसतो. कल्लेर गाव म्हटलं तर एक खेळाडूचा मी नक्कीच उल्लेख करेल. नंदन पाटील पॉवर स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे भेवंडी विभागात. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॅटिंग बघायला भेटते नंदन पाटीलची. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला बॅटर देखील आलेले आहेत. पाणी देखील आपण इथं खेळपट्टी टाकणे गरजेचं आहे. नितीन म्हात्रे देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि ग्रुपचे आपण इतर सदस्य देखील आहेत आणि त्यांच्याच बाबाच्या नावाने स्पर्धा ठेवली होती. 2 बंधू राज आपण इतर सातत्याने ही स्पर्धा भरवत आहेत. वृत्ती बुवा आपण बोलले तर समाज सुधारक आपल्या समाजातील होऊन गेले म्हणजे हबप. वारकरी संप्रदाय नितीने जर विचार केला ना खूप मोठा संप्रदाय. आज बऱ्याचशा आपण गोष्टी पाहतो जाहिरातीच्या माध्यमातून असो किंवा इतर. आज जर महेंद्रसिंग धोनी जर बघितलं तर ऑनलाईन रमी गेमची जाहिरात करतो. सचिन तेंडुलकर देखील, अमिताभ बच्चन देखील पानपरागची जाहिरात करतो. आपण तर अजय देवगण देखील पानपरागची जाहिरात, आपण तर विमल गुटक्याची जाहिरात करतो. पण वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय ना कोणत्याही प्रकारची तुम्हाला जाहिरात करायला सांगितलं नाही. फक्त सांगतो की आमच्या संपदा तुम्हाला आवडला तर या आमच्या संपदात, नाहीतर देवाचं तुम्ही नाव घ्या. 1 वेळा नाही तर 2 वेळा तरी घ्या दिवसातून. असा वारकरी संप्रदायात आणि निवृत्ती बुवा देखील आपल्या वारकरी संप्रदायात होऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं जातं. निलेश म्हात्रे असतील, आपण तर नवापाडा 40+ संघ असेल, आपण तर साईचं देखील मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. नितीनचं देखील फार मोठं योगदान आहे. आणि स्पर्धा म्हटली तर नितीन म्हात्रे प्रत्येकाचं ना फार मोठं योगदान असणं फार गरजेचं. जाऊया मॅचच्या दिशेने. 45 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलं यावेळेला YC संघ. सलामीची जोडी आपण पाहू शकता. विजय पवारने काय गोलंदाजी केली. आपल्याला नावाला साजेल असं क्रिकेट खेळला येतो. मैदानावर आता बॅटिंगसाठी आल्यात आणि तुषार पाटील जुनडोंबोलीची ओळख. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला आपण पाहू शकता. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाच्या माध्यमातून साहिल येतोय गोलंदाजी मार्कवर. साहिल येतोय पहिलं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं संघाचा पहिलं षटक घेऊन येतोय. तर 30 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या. तर विचार केला तर चेंडूंपेक्षा 15 धावा जास्त आहेत. पण रबर बॉलमध्ये ही धावसंख्या मी तर म्हणेल कमी आहे. पण जर गोलंदाजी चांगली असेल तर तुम्ही ही देखील मॅच इथून आपल्या बाजूने जिंकू शकता. पण 2 चांगले बॅटर आपण बघितले ग्रामीणचे खेळाडू डोंबोलीतील ज्याने आपल्या गावाचं नाव उंचावलं. आता टेनिसच्या माध्यमातून, आता रबर बॉलच्या माध्यमातून शहरी विभागातून आपण त्यांना खेळताना पाहतो. टेनिस बॉलच्या माध्यमातून शहरी विभागातून, ग्रामीण विभागातून खेळताना आपण पाहू शकतो त्यांना. साहिल गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एनकडून. ऑन साईडला स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. चेंडू गुडलासपणे टेक अप झाला. पंचांकडे पाहिलं जातं यावेळेला. पंच स्क्वेअर लेगचे पंच आपण तर जय पवार सरांनी मुन्ना पठाणला इशारा केला. मुन्ना पठाणने लगेच वाईट खूण केली. अवांतर धावेने खातं उघडलं जातं यावेळेला. YC संघ चेस करतो यावेळेला. 45 धावा. साईड राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. चांगला चेंडू यावेळेला. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. पहिला चेंडू स्वैर आणि साहिलने लगेच पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय. बॅटर यावेळेला बाद होतोय. मैदान सोडावं लागतं तुषार पाटीलला.
देखील हार्दिक स्वागत करतोय. काही प्रेक्षक आपण बघितले तर आपल्या घरातून म्हणजे आपल्या गॅलरीतून बसून देखील सामना एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर क्रिकेट सर्वांना आम्हाला आवडणारा हा खेळ आहे. जरी आपण क्रिकेट खेळलो नसतो पण क्रिकेट पाहण्यात आणि आपण तर बघण्यात आपल्याला फार मजा असते. या वर्षीचा विचार केला तर T20चा विश्वचषक देखील भारताने असं वाटलं होतं की भारतीय संघ हारेल, पण नाही, त्यांनी हिंमत सोडली नाही आणि काम करून दाखवलं की भारतीय संघाला भारतीय संघाने विजय प्राप्त करून दिला आणि भारतीय जे भारतीय वासी त्यांना फार मोठी पर्वणी दिली. साहिल पुणेता गोलंदाजी मार्क करतात. 2 अडीवलीचे बॅटर आपण मैदानात पाहू शकता. करण भाने आणि विजय पवार. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू सरळ बॅटने खेळतोय. यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. पंचांचा इशारा काय तो पाहायचा. चेंडू पडल्यानंतर स्किट झाला गवतार सीमारेच्या पार चौकार. चौकार आणि खातं उघडलं यावेळेला करण भाने आणि आपलं आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला YSC संघ आपण इथं चेस करतोय. यावेळेला 45 5 धावा फलकात. दोन्ही खेळाडूंना एकाच गावचे, त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं, संवाद चांगलं होते, त्यांना माहिती कशा प्रकारे बॅटिंग करायची. आता साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. पंचांचा इशारा काय येतो यावेळेला बघितलं तर आपण 1चा इशारा येतोय. मुन्ना पठाणने लगेच इशारा केलाय. गुड डिसिजन मुन्ना पठाण. हे 2 चांगले पंच आहेत. स्वतः जय पवार पॅनलचे. जय पवारची आणि आमची पहिल्यांदाच आपण तर टिटवाळा विभागात ओळख झाली होती तेव्हा ते. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटाचा फ्लिक केलाय. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर केलाय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू चाललाय सीमारच्या बाहेर. षटकार. करण जबरदस्त बॅटिंग करतो. आल्यापासून त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. चौकार आलाय, षटकार आलाय. धावसंख्या YSC संघ आपण वेगाने यावेळेला आपण तर गाठताना दिसतोय. 12 धावा दाखल. 45 धावांचं लक्ष आहे. तुषार सारखा चला अण्णा बोराडे बघा बॉल बघा ते पाहत आहेत. मिळाला हात दाखवलाय त्यांनी. अण्णाची ते बॉल जाणारच नाही ना. हा चेंडू सरळ बॅटने टक्कावा झालाय. पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारच्या पार. क्षेत्ररक्षक होतोय, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पेद असतोय. करणच्या बॅटमध्ये होतोय षटकार. बॅटिंग करतोय करण. जणू काय डगआउट मधनं सेट होऊन आलेला दिसतोय. चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय त्याला. साहिल वरती आक्रमण करतोय. साहिलला विकेट मिळाला पण तो आनंद जास्त काळ टिकून राहिला नाहीये. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. शाकिल कन्नर. हा चेंडू यावेळेला वेगवान होता. लाईन पाहावी लागणार आहे. पंच आपण इथं मुन्ना पठाण दंडित करतात. यावेळेला अवांतर धावेने भर. धावसंख्या फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला YSC संघ आपण तर चेस करतो. यावेळेला 45 धावा 19 धावा फलकरती लागल्या आहेत. यष्टीरक्षक रमेश काहीतरी सूचना करतोय की कशा प्रकारे गोलंदाजी करायची. काही हरकत नाही. 19 धावा आल्या आहेत पण इथून कमबॅक करू शकतो. विकेट मिळवायचा करणचा. साहिल पुणेता गोलंदाजी मार्कवर. पाटील यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 1 धाव कंप्लीट केली. विजय पवार वेगाने धावतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ना 21 धावा म्हणजे उर्वरित समीकरण सोपं झालंय. येणारे आपण जर विचार केला तर 24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. कृष्णा येतोय. आदित्य PL लॉजिस्टिक संघ. बॅटिंग चांगली झाली नाही. 44 धावाच केली आहेत. कृष्णा आल्यात कारण का साहिलच्या पहिल्या षटकात 21 आल्यात. सामना खुला केला यावेळेला YSC संघाने. एक अतिशय चांगला संघ आहे. कृष्णा आल्यात गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 2 षटक घेऊन येत आहेत. आता कृष्णा इथे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अंकुश लावतोय का. ज्या धावा साहिलने दिल्या त्या रोखण्याचं काम करतोय का पाहायचंय. जाधव पुरस्कृत हा संघ आपण पाहू शकता. कृष्णा तुमच्या समालोचक कक्षा इनकडून स्टार्ट केला. विजय पवारला आपण पाहू शकता. लेफ्ट आर्मवर आपण पाहू शकता. चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय. खूप चांगला चेंडू होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा कृष्णा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय.
थोडासा शॉर्ट रनअपने गोलंदाजी करता स्ट्रायकरला विजय पवारला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, पाठवून दिला चेंडूला वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पार. विजय पवारची पॉवर बघायला मिळते. षटकार. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार. वेगवान चेंडू आहे. गोलंदाज आपण यावेळेला कृष्णा वाचण्याचा प्रयत्न करतो, पण पंचांच्या नजरेत मात्र आपण पाहिले तर चेंडू वाईड आहे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला किरण आम्हाला माहिती देत आहेत 28. चांगला चेंडू तर पडल्यानंतर थोडासा स्विंग झालाय, बाहेर निघाला. यावेळेला चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट राऊंड 2 गटा मारा करतोय. स्ट्रायकरला विजयला आपण पाहू शकता. विजय पवार आणि आपण इथं करण दोघं एकाच गावातील आहेत. ओ चांगला चेंडू होता, झेल सुटला. यावेळेला शॉर्ट मिडॉनला आपण इथं झेल, सोपा झेल होता. विजय पवारचा झेल सुटला आहे. जीवदान क्रिकेटमध्ये आपण बघतो ना, सातत्याने महागात पडू शकतात. कृष्णा चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड तिकडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला आपण बघितलं थोडासा गती कमी करून टाकला. चेंडू पडल्यानंतर थोडासा संत गतीने आला. पूल करायचा होता स्क्वेअरला, एक रिझन बदनं चेंडूला काढायचं. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. षटकार आल्यानंतर कृष्णाचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. चेंडू वेगवान होता. आधीच्या तुलनेने हा चेंडू प्रचंड वेगाने टाकलाय. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण चेस करतो. यावेळेला YSC संघ 45 धावांचं लक्ष असताना धावा आल्या. धाव फलकाती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28. धावा झाल्यात. धाव फलकाती 18 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय, पण क्रिकेट आहे ना, काही होऊ शकतं. असं वाटलं होतं की साऊथ आफ्रिका 2020चा विश्वचषक जिंकेल, पण हातातोंडाशी आलेला विजय भारतीय संघाने हिरावून घेतला. आदर्श आलाय. नाव खूप चांगलं आहे. पाहिजे नावाप्रमाणे गोलंदाजी होते का इथून पाहायचंय. स्ट्रायकेला करण पाणे जबरदस्त बॅटिंग केली. विजय पवार बघा थोडंसं टायमिंग घेतलं त्याने. आदर्श अजून एक लेफ्ट आर्मर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. चला SSC डोंबिवली संघाचे संघनायक आमच्या आपण म्हणजे समालोचक कक्षामध्ये येऊन थांबायचंय. आदर्श गोलंदाजी मार्कवर अजून एक लेफ्ट हँडर गोलंदाज आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का. दोघा खेळाडूंमध्ये संवाद खूप चांगला झालाय. दोन्ही खेळाडूंना नितीन कान एकाच गावचे आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे कॉल दिल्यानंतर कशा प्रकारे धावायचं आहे. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा. किरण गागचं कौतुक करेल. खूप चांगले गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपल्या सुनेरी अक्षराने स्कोर बोर्ड लेण्याचं काम केलं जात आहे. चौथ्या दिवशी देखील हा चेंडू खूप चांगला होता. पडल्यानंतर सरळ निघून गेला. यष्टीरक्षकाकडे. डॉट चेंडूची समाप्ती दे. आदित्य खूप चांगली गोलंदाजी करतोय. आदित्य लेफ्ट हँड ओर कडनं मारा करतोय. हा चेंडू बॅक पडायला पंच केलाय. झेलची शक्यता एक्स्ट्रा कव्हरला. दोन्ही खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन होत नाहीये, अन्यथा इथं झेल झाला असता. 2 धावसंख्या वाढते. YSC संघ चेस करतोय. 45 धावा. धाव फलकावरती धावा लागल्या 32. 13 धावांची गरज आहे अजूनही. जरी कमी धावा झाल्यात ना, पण मॅच सोडली नाहीये अजूनही. आपण तर संघाने आदित्य प्रियांश डिस्ट्रिक्ट संघ 15 धावांची गरज आहे अजूनही. 15 चेंडू 13 धावांची गरज आहे. आदित्य लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क. आज चांगला चेंडू होता. यावेळेला पूल करायचा होता. यावेळेला बॅटच्या टोला चेंडू लागतोय. जो पण 30 असं आपण तर शॉर्ट स्कोअरला एक रिझनमध्ये चेंडू फीड होईल. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 33. ते चांगलं क्रिकेट बघायला मिळते. आदित्यची गोलंदाजी ॲक्शन देखील खूप चांगली आहे. दशरथ दादांनी वाटतं पावसाची तयारी करून ठेवली आमच्यासाठी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. बॅटच्या टोला चेंडू लागलाय, तरी देखील पॉवर खूप चांगली आहे. चेंडू गेला स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून सीमारेषा पार. षटकार.
मगाच सांगितलं तर धावा कमी झाल्या तर मॅच लवकर संपेल. हा चेंडू लिडिंग एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 40. वायसी संघ आपण इथं विजयाच्या उंबरठ्यावर आहे आता. 2 षटकाच्या आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 5 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे. कृष्णा आलाय पुण्याचा गोलंदाजी मार्कर. कृष्णाने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. जर नितीन 50 आपण 60+ धावा असताना तर मजा आली असती मॅचमध्ये, पण तसं झालं नाहीये. कौतुक करेल वायसी संघाचं देखील. कृष्णा स्ट्रायकरला आपण पाहू शकता त्यावेळेला करण भाणे. अडिवली गावचे 2 खेळाडू. हो चांगला चेंडू बॅकफुट गेला, कट केला. यावेळेला चेंडू चालला यावेळेला पॉईंट सीमारच्या पार. क्षेत्ररक्षण काय जबरदस्त स्क्वेअर कट. जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. स्कोर लेवल करण भाणे अफलातून बॅटिंग करतोय. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलं दिसतोय. सुपर संडे मध्ये सुपर बॅटिंग. 1 धावेची गरज 11 चेंडू मध्ये वायसी संघाला. कृष्णा लेफ्ट राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. झेलची शक्यता आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चौकार आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतो. यावेळेला आपण येतोय वायएसी संघ. चला लगेच संघाला एक टॉस साठी यायचा आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण लगेच घोषित करू. या सामन्याचा मार द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय. रमण शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण मार द मॅच देऊ. विजय पवार 2 षटकामध्ये फक्त रबर बॉल मध्ये अशी गोलंदाजी करणं म्हणजे खूप चांगली गोलंदाजी आहे. 10 धावा दिलेत. विजय पवार यायचं लवकर आणि संघनायकाने देखील यायचंय. वायसी संघाचे संघनायक आणि एसएससी डोंबिवली संघाचे संघनायक टॉस साठी या. 4 षटकांची मॅच असणार आहे. चला विजय पवार जरा लवकर या. तुषार पाटील बघा विजयचं अभिनंदन करतायत. जरी ते अपयशी ठरले पण ही खेळाडू वृत्ती आहे ना. ही खेळाडू वृत्ती तुमच्याकडे पाहिजे. संघनायक आलेत